नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ जरा युनिक आणि नवीन असणार आहे, जो आपण याच्या अगोदर जास्त ट्राय नाही केलेला। रील ब्लॉगिंग असणार आहे आज आपली। आणि आता मी आहे पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर। संध्याकाळचे 5:30 वाजलेत। आता मी चाललो आहे पुण्यावरून सोलापूरला, जी हुतात्मा एक्सप्रेस आहे। 5:50 चा तिचा संध्याकाळचा पुण्यावरून टायमिंग आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊया। गाडी लागली असेल कदाचित, प्लॅटफॉर्म नंबर 5 ला गाडी लागते ती। आता आतमध्ये जाऊया आणि आपला सोलापूरसाठीचा प्रवास सुरू करूया। आपण इकडे पाहू शकतो इंजिन लागलंय। हा जनरल डबा आहे आणि पुढे D10 to D1 सिटिंग चेअर आहे। आपलं रिझर्वेशन आहे 6 मध्ये। फायनली आपण आपल्या कोचकडे आलेलो आहोत। मला मी दाखवतो। हे आपण पाहू शकतो सकाळी 12158 सकाळी 6 वाजता ही गाडी सोलापूरवरून निघते। काहीतरी साधारण 10च्या सुमारास 9:30-10च्या सुमारास ती पुण्याला पोहोचते। परत ती गाडी पुढे अमरावतीला जाते आणि अमरावतीवरून येऊन मग ती गाडी पुढे पुण्याला येते आणि पुण्यावरून ती गाडी संध्याकाळी आता 5:50 ला सोलापूरला जाते। बाजूला इंटरसिटी निघाली होता 5:52 ला निघाली। 2 मिनिटं लेट। आपली पण गाडी 5:50 चीच आहे आणि आपली गाडी आली नाही। तर फायनली आपण आपल्या डब्यात जाऊया आणि आपल्या सीटवर बसूया। तिकडून आपण आपला सोलापूरसाठीचा प्रवास एन्जॉय करूया। गर्दी बघा केवढी आहे। दरवाजातच आहेत सगळे। चला एक मिनिट, समोरासमोर नाही येते, एका लाईनीत आहेत। पण एक गोष्ट आहे की बाबा विंडो फेसिंग आहे, म्हणजे ज्या साईडला चालले त्या साईडला आहे। 42 आहे आपला। तर फायनली मी माझ्या सीटवर आलो। विंडो सीट आहे आणि इकडे आपण पाहू शकतो इकडे पाणी ठेवायला आहे, पाय ठेवायला आहे, कार आहे। एक नशीब की त्या फेसिंगला नाही आलं, त्या अपोजिट फेसिंगला आपल्याला मिळाली। पण आता कुठेच गाडी आली बघा, ऑन टाइम गाडी आली। प्लॅटफॉर्म नंबर 6 ला ती पुणे लोणावळा लोकल लागली। ती गाडी आता किती वाजली? 5:57, 7 मिनिट लेट। लोणीतला हा MIT इन्स्टिट्यूटचा कॅम्पस, या अगोदरचा सविस्तर व्हिडिओ मी त्याच कॅम्पसवर केलाय।
दौंड जंक्शन सोडल्यावर अंधार पडायला लागला. दोनशे 62 किलोमीटरचा प्रवास करून आपली गाडी आता सोलापूरला आली आहे. अजून आता प्लॅटफॉर्म आला नाहीये, पण जवळच आहे आता प्लॅटफॉर्म. 9:30ची वेळ आहे सोलापूरची. 10 मिनिटं उशीर झालाय तसा. 9:35ला पोहोचली असती, पण आता अलीकडे सिग्नलला गाडी थांबली. पण कुर्डुवाडीनंतर गाडीने खूप डिस्टन्स कव्हर केलं. तर मित्रांनो, आता मी पोहोचलोय सोलापूरला. हीच गाडी आता हुतात्मा एक्सप्रेस बनून सकाळी 6 वाजता पुण्याला निघेल. दौंडपर्यंत आपल्याला खूप छान वातावरण मिळालं आणि खूप छान सिनरी पाहता आली. पण दौंड नंतर काळोख पडल्यामुळे जास्त काही पाहता नाही आलं. खास करून भीमा नदीवरचं जे उजनी धरण आहे, उजनीचा जलाशय आता पावसाळ्यात भरल्यामुळे खूप छान वातावरण तिथलं तयार झालंय. पण काळोखामुळे ते काही पाहता नाही आलं. मी ज्यावेळेला कधी दिवसाचा प्रवास करेल त्यावेळेला मी तुम्हाला ते नक्की दाखवेल. मागे ज्यावेळेला मी कल्याण पासून सोलापूर पर्यंत चेन्नई एक्सप्रेसने प्रवास केलेला, त्यावेळेला ते सर्व दृश्य दाखवलेलं. तो व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक काय बटनवर मिळेल. आणि तुम्हाला माझा रेल ब्लॉगचा प्रयोग कसा वाटला ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील आणि कुठला प्रवास तुम्हाला अजून पाहायचा असेल ते सुद्धा मला खाली कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आता मी तुमची रजा घेतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये कल्याण पासून ते सोलापूर पर्यंत उद्यान एक्सप्रेसने केलेला प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे.